तुम्ही पण दररोज कांदे पोहे खाऊन जर कंटाळले असतील तर ही रेसिपी स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। रेसिपी नेहमीप्रमाणे अगदी सोपी आणि सरळ आहे। बघा, आता मी एक पडी तेल तापायला ठेवून दिलं आणि त्याच्यामध्ये 1 चमचा भरून जिऱ्याची फोडणी दिली। जिरं मस्त तडतडल्यानंतर 1 कप भरून पाणी घातलं। पाणीला मस्त उकळ आली आणि चवीप्रमाणे मी मीठ घातलं। पाणीला उकळ आल्यानंतर ज्या कपाने आपण पाणी मोजून टाकलं होतं नाही का, त्याच कपाने आपण रवाही मोजून टाकतोय। 1 कप रवासाठी 1 कप पाणी पुरेसं आहे। आता मस्त याला घट्टसर आपण करून घेऊया, चाळून घेऊया। आता जोपर्यंत आपण चाळू तोपर्यंत हे घट्टसर होईल। आता बघा, मस्त हा आपला रवा घट्टसर होऊन गेलेला आहे। आता गॅसची फ्लेम बंद करूया आणि हा रवा आपण एका प्लेटमध्ये साईडमध्ये काढून ठेवून देऊया गार होण्यासाठी। रवा आपला एका साईडला गार होण्यासाठी ठेवून दिलेला आहे। तोपर्यंत आपण दुसरी कृती करून घेऊया। तीच कढईमध्ये मी 1 पडी तेल टाकलं, अर्धा चम्मच जिरं आणि मोहरीची फोडणी दिल्यानंतर मी 4 हिरव्या मिरचींचा वापर केलेला आहे। मिरचींचा तुम्ही कमी जास्तही वापर करू शकता। जर तुम्हाला जास्त तिखट असेल तर तुम्ही प्रमाण वाढवूही शकता आणि हिरव्या मिरचींच्या ऐवजी तुम्ही लाल मिरचींचाही वापर यामध्ये करू शकता। आता मी 1 कांदा चिरून घेतला होता बारीक, तोही आपण यामध्ये परतून घेतला आणि 1 टोमॅटो घेतलेला, तो पण आपण याच्यामध्ये परतून घेऊया। अर्धी शिमला मिरचींचा मी वापर करते। किसलेला गाजर, तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। हवं तर तुम्ही बीट वगैरे, पालक वगैरेचाही वापर याच्यामध्ये करू शकता। आता याला मस्त आपण परतून घेऊया आणि चवीप्रमाणे आपण याच्यामध्ये मीठ घालूया। परत त्याला आपण थोडं परतून घेऊया आणि गॅसची फ्लेम आपल्याला थोडी मीडियमच ठेवायची। आता बघा, अर्धी चम्मच मी चटणी पावडरचा वापर करते। तुम्ही चिली फ्लेक्सही टाकू शकता आणि अर्धा चम्मच मी हळदीचा वापर केला। आता याला मस्त आपण परतून घेऊया। परतल्यानंतर मी 4 मध्यम आकाराचे उकळलेले बटाट्यांचा वापर करते। ते उकळलेले बटाटे मी पहिलेच गार करून त्याला मॅश करून घेतले होते। आता याला पण आपण परतून घेऊया। आपले मसाले आणि भाज्या सगळ्या परतून तयार झालेल्या आहेत। बटाटा पण आणि भाज्यांना आपण एकजीव करून तयार करून घेतलेले आहेत। आता गरम मसाला घालून आपण निंबूचा वापर करतोय। निंबू टाकल्याने ही जी स्टफिंग आहे ही मस्त अशी चटपटी बनते। तुम्ही हवं तर आमचूर पावडर किंवा चाट मसालाचा पण वापर करू शकता। आता बघा, आपण याप्रमाणे सगळं मिक्स करून आता याला एकजीव करून घेऊया आणि गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली। आता याला मिक्स केल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण कोथिंबीर टाकूया। याच्यामध्ये तुम्ही बारीक कट करून कढीपत्ताही घालू शकता। आता मी कोथिंबीर टाकून याला मिक्स करून घेणार आहे। आणि हो, तुम्हाला आत्तापर्यंत मी रेसिपीचं नाव नव्हतं सांगितलेलं। रेसिपी एकदम सोपी आणि सरळ आहे आणि झटपट बनणारी। आपण रवा आणि बटाट्याचा वापर करून एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी आपण नाश्ता बनवतोय। तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर समजेलच की आपण नेमकी रेसिपी कुठली बनवली। तर चला, आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। आपण गार करायला ठेवून दिली आणि आपला रवाही मस्त असा गार झालेला आहे। आता आपण याला अलगद हाताने मळून घेऊया। आणि हो, लक्षात ठेवा, रवा जास्त गार नाही आपल्याला करायचा आहे। थोडा कोमट असल्यानेच याला हाताने मळायचं आहे, नाहीतर रवा असा मोकळा होतो आणि डो त्याच्या बांधला जात नाही। जर तुमचा रवा जास्त गार होऊन गेला असेल तर थोडं कोमट पाणी करा आणि त्यात घाला आणि असलं मस्त मऊ सर आपल्याला डो बनवून तयार करून घ्यायचा आहे। बघा, आपण चपातीचं पीठ जसं मळतो त्याप्रमाणे मी हे मस्त मळून घेतलेलं आहे। आता 1 उंडा घेतला आणि त्याला आपण चपाती जसं लाटतो ना त्याप्रमाणे आपण लाटून घेऊया। चपाती लाटत असताना एक गोष्टची काळजी घ्या, कारण चपाती जास्त पातळ आणि जास्त जाडही आपल्याला लाटायची नाही।
आपली चपाती मस्त असं लाटून तयार झालेली. आता गल्लासच्या मदतीने आपण याला जशी आपण पुरी बनवतो ना त्याप्रमाणे आपण याला कट करून घेऊया. बघा याप्रमाणे. जर तुमच्याकडे एखादा टिफिन असेल त्या टिफिनच्या आकाराने पण तुम्ही कट करू शकता, पण माझ्याकडे ग्लास होता, मी त्या ग्लासचा वापर करून हे सगळ्या शीट आपण तयार करून घेतलेल्या आहेत. बघा याप्रमाणे आपण सगळ्या तयार करून ठेवून दिलेल्या आहेत. आता आपण जे बटाट्याचे बॅटर बनवून ठेवलं होतं ते पण मस्त असं गार झालेलं आहे. लिंबाच्या आकारा एवढा गोळा घेऊन आता टिक्कीच्या शेपने मी यांना देऊन देणार आहे. बघा याप्रमाणे आपण सगळ्या टिक्क्या बनवून तयार करून घेणार आहोत. आता मी दुसरी टिक्की पण तुम्हाला बनवून दाखवते. टिक्की जास्त छोटी किंवा मोठी नका करू, सेम आकाराच्या टिक्क्या आपल्याला बनवून तयार करून घ्यायच्या आहेत. बघू शकता याप्रमाणे मी टिक्क्या बनवून तयार करून घेतलेल्या आहेत. आता आपण एक शीटवरती एक टिक्की ठेवूया आणि दुसरी टिक्की त्याच्यावरती ठेवून आपण प्रेस करून देऊया. बघा या पद्धतीने आपण हे प्रेस करायचं आणि अलगद हातानेच करायचं आहे. जास्त जोर देऊन या टिक्क्यांना दाबू नका, नाहीतर बटाट्याचे बॅटर साईडमध्ये येईल आणि आपला टिक्कीचा शेप व्यवस्थित येणार नाही. आता मी याचप्रमाणे दुसरी टिक्की पण बनवून दाखवते. मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे आपल्याला सगळ्या टिक्क्या बनवून तयार करून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही आपला व्हिडिओ इथपर्यंत पाहून घेतला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगायचं मात्र विसरू नका. आता बघा याला आपण डिझाईन देण्यासाठी चाकूचा वापर करतोय. बघू शकता याप्रमाणे आपण डिझाईन देऊन देऊया. तुम्ही हवं तर नाही जरी डिझाईन दिली तरी सुद्धा चालणार आहे. ही डिझाईन दिल्याने नाश्ता एकदम सुंदर आणि टेस्टी डोळ्याला दिसतो आणि तळून तर एकदम क्रिस्पी तयार होतो. बघा या पद्धतीने आपण सगळ्यांना असाच याच पद्धतीने आकार देऊन देणार आहोत. म्हणजे चाकूच्या मदतीने आपण डिझाईन तयार करून घेणार आहोत. आता मी दुसराही तुम्हाला डिझाईन देऊन दाखवते. या पद्धतीने आपल्याला डिझाईन द्यायची आहे. आता आपल्या सगळ्या टिक्कींना डिझाईन देऊन तयार करून घेतलेले आहेत मी. या पद्धतीने तुम्ही बघू शकता. आणि एका पॅनमध्ये मी 2 पड्या तेल गरम करून घेणार आहे. बघा या प्रकारे आपल्याला तेल पूर्ण पॅनवरती फिरवून द्यायचं आणि ह्या टिक्क्या मस्त असं तळायला आपण ठेवून देऊया. रवाच्या मेजरमेंट जर बघायला गेलं तर 1 कप रवा आणि 4 उकळलेल्या बटाट्यापासून आपण हा नाश्ता म्हणजे या टिक्क्या आपण 7 बनवू शकतो. जर तुम्हाला जास्त बनवायचे असेल तर तुम्ही मेजरमेंट जास्त कमी करू शकता. आपण हा नाश्ता फ्राय करत असताना गॅसची फ्लेम अगदी जास्तच ठेवायची, म्हणजे कम ही करायची नाही, कारण आपल्याला हा नाश्ता एकदम सेलो फ्राय करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूने आपण हा नाश्ता परतून घेतोय. बघा आपली एक साईड मस्त अशी खरपूस होईपर्यंत आपल्याला भाजायची आहे. आता हा नाश्ता मस्त असा आपला तयार झालेला आहे. दुसऱ्या साईडने आपण पलटून घेतला. बघा या प्रकारे कलर येईपर्यंत आपल्याला हा नाश्ता पॅनमध्ये फ्राय करायचा. नाश्ता आपला गोल्डन फ्राय होऊन तयार झालेला आहे. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि मधून एकदम मऊसर हा नाश्ता बनवून तयार होतो. खायला तर अतिशय टेस्टी हा नाश्ता लागतो. तुम्ही हा नाश्ता टोमॅटो केचप किंवा हिरवी चटणी सोबतही सर्व करू शकता. बघा आपला नाश्ता बनवून तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद.